नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या युद्धामुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ झाली आहे. इराणचं मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान झालं आहे. आखाती देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. या युद्धामुळे इस्रायल आणि अमेरिकेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. मात्र जगामध्ये अशा 3 व्यक्ती आहेत ज्यांनी या युद्धाच्या काळात हजारो लाखो कोटी रुपयांचा फायदा कमावला आहे. यामध्ये 2 रशियन लोकांचा समावेश आहे, तर 1 व्यक्ती अमेरिकेतली आहे. या युद्धामुळे या व्यक्तींना आणि त्यांच्या कंपन्यांना दामदुपटीने नफा झाल्याचं बोललं जाते. या लोकांनी 28 दिवसात जेवढा पैसा कमावलाय त्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. यामध्ये एक सामान्य व्यक्ती कर्मचाऱ्यापासून धनवान बनलाय, तर इतर 2 साधारण व्यक्ती अक्षरशः पॉवरफुल झालेत. सध्या सगळीकडे या 3 व्यक्तींची चर्चा आहे. यातील एक आहे ते म्हणजे वॅलिग ऑरोक्वा, त्यानंतर दुसरे आहेत इरिगो सेचिन आणि तिसरे आहेत जेम्स डी टॅकलिन. यामधील 2 व्यक्ती रशियातील असून तिसरी व्यक्ती ही अमेरिकेतील अतिशय ताकदवान व्यक्ती आहे. ही व्यक्ती अशी कंपनी चालवतो ज्याचा टर्नओव्हर जगातील अनेक देशांच्या इकॉनॉमीच्या तुलनेमध्ये मोठा आहे. आता असा प्रश्न पडतो की इराणच्या युद्धामुळे हे तिघे मालामाल कसे झाले. वल्गित ऑरोक्वा आणि इरिगो सेचिन आणि जेम्स डी टॅकलिन हे जागतिक ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रातील दिग्गज आहेत. त्यांच्यासाठी जागतिक राजकीय अस्थिरता आणि युद्ध त्यांना फायदा मिळवून देतात. वलिद ऑरोक्वा हे रशियातील सर्वात मोठ्या खाजगी तेल कंपनी ल्युइकलीचे मालक आहेत. तेल रीक कामगारापासून ते रशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास त्यांचा एखाद्या चित्रपटासारखा आहे. जेव्हा इराणमधील संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला, तेव्हा त्यांच्या कंपनीनं जगातील अर्ध्या भागाला तेल पुरवठा करण्यास सुरुवात केली. याच काळामध्ये तेलाच्या किमती दुपटीहून अधिक वाढलेल्या आहेत. या दरवाढीचा थेट परिणाम ॲरॅक्वे यांच्या लुईकुलंगसारख्या कंपनीच्या नफ्यावर झाला आहे. असं म्हटलं जातं की त्यांची तेल कंपनी रोजच्या विक्रीतनं हजारो कोटी रुपये कमावते. तेलाच्या किमतीमध्ये केवळ $1 वाढ झाल्यानं त्यांच्या संपत्तीमध्ये लाखो डॉलर्सची वाढ होते. ॲरॅक्वे त्यांच्या अत्यंत आलिशान जीवनशैलीसाठी ओळखले जातात. तर मग मित्रांनो, त्यांच्याकडे एक भव्य सुपर यॉट, दुर्मिळ नाण्यांचा संग्रह आणि ते स्वतः एका खाजगी संग्रहालयाचे मालक आहेत. ते अतिशय राजेशाही थाटामध्ये जगतात. रशियातील सरकारी तेल कंपनी रॉसनेफ्टचे CEO देखील ते आहेत. कंपनीला जितका फायदा होतो तेवढाच बोनस त्यांच्याकडे मिळतो. पगारापेक्षा बोनस मोठा होत असल्याचा सध्याचा अनुभव आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतिनचे सर्वात जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. इरिगो सचिन यांना रशियातील ऊर्जा क्षेत्रातील किंग मेकर म्हटलं जातं. इराणच्या प्रतिबंधामुळे आणि युद्धामुळे सगळीकडे तेलाचा तुटवडा जाणवतं. या दरम्यान रोसनेफ्टनं तात्काळ आणि आपल्या तेलाचा दर हा दुपटीहून अधिक केला आहे. सेचिन यांची ताकद फक्त पैशातच नाही, तर वैश्विक तेलाचं राजकारण नियंत्रित करण्याची देखील आहे. सेचिन अतिशय प्रभावशाली आणि रहस्यमय असं त्यांचं आयुष्य आहे. सेचिनकडे शेकडो सुपर यॉट्स आहेत. वर्षाला मोठ्या प्रमाणात भत्ता जमा केला जातो आणि याची गणना देखील करणं कठीण आहे. तिसरी व्यक्ती आहे ती म्हणजे अमेरिकेतील जेम्स डी टॅकलिन. टॅकलिन जगातील सर्वात मोठी सुरक्षा कंपनी लॉकहीड मार्टिनचे CEO आहेत. याच कंपनीचे F-35 हे लढाऊ विमान, मिसाईल डिफेन्स ही सिस्टम, त्यानंतर थार्ड सिस्टम आणि जवालियन मिसाईल बनवले जातात. जेव्हा देखील युद्ध होतं तेव्हा मिसाईल आणि युद्धासाठी आवश्यक गोष्टींची मागणी वाढते. इराणमधील संघर्षामुळे अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांकडनं नवीन शस्त्रांची मागणी केली जाते. ताज्या आकडेवारीनुसार लॉकहीड मार्टिनच्या शेअर्समध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीकडे अब्जावधी डॉलर्सच्या ज्या ऑर्डर्स आहेत ते प्रलंबित आहेत. कंपनीचा नफा वाढत असताना लॉकहीड मार्टिनचे बोनस आणि पगार देखील कंपनी वाढवत असते. त्यानंतर यांची जी काही जीवनशैली आहे तर ती अमेरिकेमधल्या एखाद्या प्रसिद्ध अमेरिकन कॉर्पोरेटसारखीच आहे. त्यांची संपत्ती लाखो डॉलर्समध्ये असल्याचा अंदाज आहे. ते आपल्या मॅनहॅटनमधील आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतात आणि त्यांना गोल्फ क्लबची फार आवड आहे आणि ते जे काही डोनाल्ड ट्रम्प आहेत तर त्यांच्याही फार जवळचे आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सगळं जग
युद्धानं त्रस्त आहे, परंतु हे 3 व्यक्ती मात्र प्रचंड पैसा कमावत आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.